आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सॅम पित्रोदांच्या विधानावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। सोनिया गांधी यांचा मतदारांना चित्रवाणीद्वारे संदेश। अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ। हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात। वैमानिकांच्या सामूहिक सुट्टीमुळे एअर इंडियाला फटका। शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश योजना। भारतनगर शहापूर येथे गवताच्या गंजीला आग। सुधारलेला टक्का मतदारांचा हुकमी एक्का। शहरात उद्यापासून शिवजयंतीचा उत्सव। मोबाईल स्विच ऑफ करूनच प्रवेश। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। भारताच्या दक्षिणेत राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांप्रमाणे दिसतात असे विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं आहे। या विधानानंतर भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे। पंतप्रधान मोदी यांनी या विधानावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे। पित्रोदा यांचे विधान म्हणजे भारतीय जनतेचा अपमान आहे असे ते म्हणाले। बुधवारी तेलंगणातील प्रचार सभेत बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली। आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत। मला पित्रोदा यांच्या विधानाचा खूप राग आला आहे। आज जे लोक संविधानाचे रक्षण करण्याच्या गोष्टी करतात तेच लोक आज त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली। सोनिया गांधी यांचा मतदारांना चित्रवाणीद्वारे संदेश। खोटे आणि द्वेषाचे समर्थक असलेल्यांना नकार देऊन सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मतदान करा असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी चित्रवाणी संदेशाद्वारे केले आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सदस्य लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। देशात युवकांसाठी बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव आदींनी अभूतपूर्व पातळी गाठली आहे। ही आव्हाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नियत आणि नीती आदींमुळे उद्भवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला। अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण प्रकरणात अटकेत आहेत। त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली, मात्र कुठलाही दिलासा त्यांना मिळालेला नाही। त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ झाली आहे। भारतात लोकसभा निवडणूक सुरू आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर विचार करता येईल असे मत न्यायालयाने गेल्या आठवड्यात व्यक्त केले होते। त्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली, मात्र न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही। त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ झाली आहे, त्यामुळे त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे। हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात। तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असताना मंगळवारी संध्याकाळी हरियाणातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला। तेथील 3 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आले आहे। 3 अपक्ष आमदारांनी अचानक काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष उदयन भान यांच्या उपस्थितीत रोहतक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या 3 अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले। त्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्यावर असलेले भाजप सरकार डळमळीत झाले आहे। वैमानिकांच्या सामूहिक सुट्टीमुळे एअर इंडियाला फटका।
महिन्याभरापूर्वीच विस्तारा एअरलाइन्सच्या नाराज वैमानिकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे विस्तारा एअरलाइन्सला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता टाटा समूहाची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसलाही असाच फटका बसला आहे. वरिष्ठ क्रू सदस्यांनी आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच काही विमानांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार आमच्या प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचे निराकरण लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश योजना. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत सवलत प्रवेश योजना राबवण्यात येणार आहे. याचा 865 मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ, तर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी 25% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहासाठी पूर्णतः फी माफ करण्यात आली आहे. दिनांक 8 मे रोजी देवचंद महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज भालकी, शिवस्मारक स्थळ व संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, खानापूर रोड, बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यापीठाने दिलेल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर VN शिंदे यांनी केले आहे. भारतनगर शहापूर येथे गवताच्या गंजीला आग. भारतनगर शहापूर येथील एका घराच्या मागील भागात ठेवण्यात आलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतनगर शहापूर येथील रहिवासी असलेले शेतकरी राजू संकनवर यांनी आपल्या घराच्या मागील बाजूस गवताचा साठा ठेवला होता. आवश्यकतेनुसार गवताचा वापर करण्याची त्यांची योजना होती. मात्र बुधवारी सकाळी या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. त्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी मदत करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग आटोक्यात आली. सुधारलेला टक्का, मतदारांचा हुकमी एक्का. उन्हाचा प्रचंड तडाखा, स्वच्छ मतदारांनी चुरशीने मतदान केल्यामुळे निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. प्रतिष्ठेची बनलेली निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र मतदारांनी अत्यंत चुरशीने मतदान केल्यामुळे आता निकालाकडे लक्ष लागले आहे. लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार व कोणाला धक्का बसणार याची गणिते मांडली जात आहेत. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यामध्ये 74.92% इतके मतदान झाले. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 78.63% इतके मतदान झाले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक मतदान यावेळी झाले आहे. शहरात उद्यापासून शिवजयंतीचा उत्सव. शहरात उद्यापासून शिवजयंतीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. गुरुवार दिनांक 9 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून विविध गड किल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ठीक 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन आरती करण्यात येईल. तसेच सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. मोबाईल स्विच ऑफ करूनच प्रवेश. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळी मतदान केंद्रात मोबाईलला बंदी होती, पण मतदारांचे किमती मोबाईल सांभाळण्याची जबाबदारी कोण घेणार असा विचार करून मोबाईल फोन स्विच ऑफ करून मतदान केंद्रात सोडण्यात आले. निवडणूक केंद्रात सेवा बजावणारे कर्मचारी मात्र फावल्या वेळेत मोबाईलचा वापर करत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल नॉट अलाउड असा फलक लावण्यात आला होता. मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल फोन आणल्यास तो बाहेर ठेवून मतदान करून बाहेर जाताना त्यांना देण्याची जबाबदारी मतदान केंद्रात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र मतदारांचे किमती मोबाईल सांभाळण्याची जबाबदारी कोण घेणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने
मतदारांनी फोन स्विच ऑफ करून मतदान केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊन नका पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स बाय 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. संत गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त भजनाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी उद्यमबागमध्ये झाला. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन कुंभार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. यल्लाप्पा पालकर यांच्या हस्ते संत गोरा कुंभार प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर महिला भजनी मंडळाने भजने सादर करून भक्तिमय वातावरण तयार केले. हार्मोनियमची साथ संगत शिक्षक शंकर पाटील यांनी दिली. रात्री महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी परिसरातील कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवापूर गोशाळेला पशुखाद्य सुपूर्द. फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे शिवापूरमधील गोशाळेला 13 पिशव्या पशुखाद्य सुपूर्द करण्यात आले. मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पशुखाद्य स्वीकारले. शिवापूर गोशाळेमध्ये 60हून अधिक गायी आहेत. यावर्षी उष्मा वाढल्याने जनावरांना पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जंगलातील गवतही सुकले आहे. कूप नलिका व विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलशी संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोष दरेकर यांनी गायींसाठी पशुखाद्याची व्यवस्था केली. निवडणुकीमुळे 41 मार्गावरील बस सेवा कोलमडली. बेळगाव आगारातील 200 बसेस सोमवारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे 41 मार्गांवरील बस सेवा सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी विस्कळीत झाली. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी उचलला. प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. बस सेवा आज बुधवारपर्यंत विस्कळीत होणार असल्याने आणखी एक दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. निवडणुकीच्या कामामुळे बस फेऱ्या कमी करण्यात आल्याची माहिती परिवहन महामंडळाने 2 दिवसांपूर्वी दिली होती. बसेसची कमतरता भरून काढण्यासाठी काही मार्गावरील बस फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनीच केले 25,000 पेन ड्राईव्हचे वाटप. कर्नाटक सेक्स स्कॅन्डलवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कॅन्डलचे व्हिडिओ असलेले 25,000 पेन ड्राईव्ह राज्य सरकारने पोलिसांचा वापर करून निवडणुकीपूर्वी वाटले असल्याचा आरोप जनता दल नेते HD कुमारस्वामी यांनी केला आहे. कुमारस्वामींनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नेसर्गी वीरभद्रेश्वर यात्रा 13 पासून. नेसर्गी येथील वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव 13 ते 17 मे पर्यंत होणार आहे. 13 रोजी सकाळी रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन, महाप्रसाद, कळसारोहण होणार आहे. 14 रोजी ओटी भरणे, 15 रोजी सकाळी 7 वाजता नेसर्गी मल्लापूर KN गाळेश्वर मठाचे चिदानंद स्वामी, हनबरपट्टीक हिरेमठाचे बसवलिंग शिवाचार्य स्वामी, डॉक्टर SB गेटजी आदींतर्फे गुगुळोत्सव होईल. दुपारी 3 वाजता महारथोत्सव, रात्री 9 वाजता विविध संस्थांतर्फे लोककला सादर होईल. स्वरमल्हार फाउंडेशनतर्फे शनिवारी संगीत बैठक. स्वरमल्हार फाउंडेशन बेळगाव व सुरेल संवादिनी संवर्धन बेळगावतर्फे शनिवार दिनांक 11 मे रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता विशेष संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित संतोष नाहर आणि डॉक्टर सुधांशू कुलकर्णी यांच्या व्हायोलिन व संवादिनी जुगलबंदी तसेच पंडित भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायन बैठकीचे सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम पंडित रामभाऊ विजापुरे स्वरमंदिर अकॅडमी ऑफ म्युझिक बुधवारपेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रीधर मांढरे धारवाड,
आणि सारंग कुलकर्णी संवादिनी हे कलाकारांना साथ संगत करणार आहेत. सदर कार्यक्रम सर्व रसिकांना खुला आहे. बीके कंगराळी 74% मतदान. बीके कंगराळी गावामध्ये एकूण 73.53% इतके मतदान झाले आहे. एकूण 14 मतदान केंद्रावर हे मतदान झाले. गावातील 5 मराठी शाळेत तर 9 हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते. सकाळी व सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी होती. एकूण 13,587 मतदारांपैकी 9,551 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. कंगराळी खुर्द येथे 71% मतदान. कंगराळी खुर्द या गावामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 12,918 मतदारांपैकी 9,244 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतांची टक्केवारी 71.56 इतकी झाली आहे. सकाळी 7 पासून 13 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली होती, परंतु केंद्र क्रमांक 39 वर तांत्रिक अडचणींमुळे 35 मिनिटे उशिरा मतदानाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी 1 पर्यंत 2 तासापेक्षा जास्त वेळ मतदारांना थांबावे लागत होते. उन्हाचा तडाखा असूनही मतदारांनी उत्साह दाखवला. तर अलदगा गावामध्ये 1,942 मतदारांपैकी 1,672 मतदारांनी मतदान हक्क बजावला. टक्केवारी 86% झाली. अनगोळ येथे जैन धार्मिक शिक्षण शिबिर संपन्न. जैन तत्वज्ञानाचा जीवनात अंगीकार केला तर जीवनाचा उत्तम मार्ग ठरेल असे मत भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डणावर यांनी आपले मत व्यक्त केले. श्री आदिनाथ भवन अनगोळ येथे बुधवारी जैन आगम मिशनने आयोजित केलेल्या 8व्या धार्मिक शिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना त्यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या मंचावर केपीसीसी सदस्य सुनील हनुमन्नावर, प्रमोद पाटील, राजशेखर भेंडीगिरी, विकास जैन, ऋतिक जैन, विष्का जैन, सुब्रत जैन, पुष्पक हनुमन्नावर आदी उपस्थित होते. राजू हनुमन्वर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे संचालन केले. मिथुन शास्त्री आणि अनिकेत शास्त्री यांनी धार्मिक शिक्षण शिबिरमध्ये जैन धर्म, विधी आणि नियमांबद्दल शिकवले. काँग्रेस भाजप कार्यकर्त्यात हाणामारी. मतदान सुरू असताना काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी बंडारहळ्ळी येथे घडली आहे. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एक काँग्रेस कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी सौंदत्ती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सौंदत्ती तालुक्यातील बंडारहळ्ळी गावातील बूथ क्रमांक 88 मध्ये ही हाणामारीची घटना घडली आहे. काँग्रेसच्या बूथ एजंटवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे सौंदत्ती पोलीस स्थानकात भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित दबावात चांगले निर्णय घेतो. रोहित शर्मा खेळाची चांगली समज असलेला, दबावाच्या परिस्थितीमध्ये तो कायम चांगले निर्णय घेतो. त्यामुळे T20 विश्वचषक स्पर्धेतील त्याची उपस्थिती भारतासाठी मोलाची ठरेल असे भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग यांनी सांगितले. रोहितच्या नेतृत्वात भारताने गेल्या वर्षी 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि त्याआधी 2022 सालच्या T20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. युवा मुष्टियोद्ध्यांनी जिंकली 7 सुवर्णपदके. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या प्रीतीसह 7 भारतीय खेळाडूंनी मंगळवारी 22 वर्षांखालील आशियाई तसेच युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली. यामुळे भारताची पदक संख्या 43 इतकी झाली. 54 किलो गटामध्ये प्रीतीने माघारल्यानंतरही पुनरागमन करीत कझाकिस्तानची प्रतिस्पर्धी बजरोवा एलिनावर 3-0 अशा विजयासह सुवर्ण जिंकले. सुरेश 48 किलो, निखिल 57 किलो, प्राची 63 किलो आणि त्यानंतर मुस्कानने 75 किलो गटामध्ये सुवर्ण जिंकून दिले. नागपूरची बॉक्सर अल्फियाना अक्रम खान पठाण हिला मात्र 81 किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीतील पराभवामुळे रौप्यवर समाधान मानावे लागले. रोहितला विश्रांतीची गरज. सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम. मायकल क्लार्कचे मत. रोहित शर्माच्या गेल्या काही IPL सामन्यातील निराशाजनक कामगिरीबाबत फारशी चिंता करण्याची आवश्यकता नसली तरी आगामी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहता त्याने विश्रांती घेण्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. तो आता दमलेला दिसत असून याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले.
भारताने सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे, लारा. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने आगामी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवण्याचा सल्ला भारताला दिला आहे. यासह भारत आणि वेस्ट इंडिज या संघांदरम्यान अंतिम लढत होईल असे भाकीतही लाराने केले आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.